धुळे जिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस आणि ओलावृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 253 गावातील 20,583 शेतकरी बाधित झाले आहेत. 12,753.32 हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. 1 आणि 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसासह ओलावृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार कापणीपूर्वीच उभी पिके जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यात जिरायत आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका 2,448.50 हेक्टर, रब्बी ज्वारी 1,298.70 हेक्टर, हरभरा 37.60 हेक्टर, उन्हाळी बाजरी 437.50 हेक्टर, गहू 5.0 हेक्टर, भुईमूग 562.40 हेक्टर, बागायती व इतर पिकांमध्ये कांदा 27 हेक्टर, भाजीपाला 429.30 हेक्टर, केळी 163.50 हेक्टर, आंबा चिकू 61.70 हेक्टर, लिंबू 2.20 हेक्टर, पपई टरबूज 37 हेक्टर, इतर फळपिके 168.90 हेक्टर, साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. साक्री तालुका 64 गावे 10,729 शेतकरी, शिंदखेडा तालुका 107 गावे 6,255 शेतकरी. इतर तालुक्यांमध्येही नुकसान वाढत आहे. 1 एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे सुरुवातीला सुमारे 1900 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. मात्र 2 एप्रिल रोजी ओलावृष्टी झाल्याने नुकसान झपाट्याने वाढले. दरम्यान जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कापणीच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून आता त्यांची नजर सरकारी मदतीकडे लागली आहे.